नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲडव्हेंट फॉर नॉलेज या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे सुरक्षित आहात. जे 2020 मध्ये MPSC देणार आहे त्यांना माझं ऑल द बेस्ट. आणि आज आपण बघणार आहोत की राज्यसेवा परीक्षा पूर्व म्हणजे 2021 मध्ये जी होणार आहे त्याची पूर्वतयारी कशी करावी. हाऊ टू प्रिपेअर फॉर MPSC प्रिलिम्स 2021. राज्यसेवा परीक्षा ही MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेतली जाते. या परीक्षेच्या माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील एकूण 28 विविध प्रकारची पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार भरली जातात. या परीक्षेमध्ये एकूण 3 टप्पे असतात. आता आपण बघूया कोणकोणत्या पदांसाठी MPSC ची परीक्षा होते. फॉर एक्झाम्पल, पहिली पोस्ट आहे उपजिल्हाधिकारी गट अ. ह्याची पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये कुठेही होऊ शकते. त्याचप्रमाणे पोलीस उपअधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ याची सुद्धा नियुक्ती महाराष्ट्रात कुठेही होऊ शकते. 8व्या नंबरची पोस्ट आहे मुख्याधिकारी नगरपालिका परिषद गट अ. तर ह्याची नियुक्ती महाराष्ट्रात नगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रात होते. तुम्ही व्हिडिओ पॉज करून या नंबर ऑफ पोस्ट ज्या आहेत त्या बघून घ्या. या चित्रात तुम्ही बघू शकता की कक्ष अधिकारी गट ब मंत्रालयीन विभाग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तर यांची नियुक्ती फक्त मुंबईमध्येच होते. जर तुम्हाला फक्त मुंबईमध्ये पोस्टिंग हवी असेल तर तुम्ही ह्या पोस्ट साठी अप्लाय करू शकता. या चित्रात तुम्ही बघू शकता पोस्ट नंबर 20 to 28 दिलेली आहे. तर व्हिडिओ पॉज करून एकदा तुम्ही बघून घ्या. सगळ्यात शेवटची पोस्ट आहे नायब तहसीलदार गट ब. याची पोस्टिंग सुद्धा महाराष्ट्रात कुठेही होऊ शकते. आता आपण बघूया परीक्षेचं रूप कसं असतं. परीक्षेमध्ये किती टप्पे असतात. तर ह्या परीक्षेमध्ये एकूण 3 टप्पे असतात. सगळ्यात पहिली असते म्हणजे पूर्व परीक्षा, ज्याला म्हणतो आपण प्रिलिम्स. तर प्रिलिम्स ही 400 मार्कांची असते. त्यानंतर मुख्य परीक्षा 2 भागांमध्ये डिवाइड केलेली आहे. सगळ्यात पहिली असते लेखी परीक्षा जी 800 मार्क्सची असते. दुसरं म्हणजे मुलाखत जी असते 100 मार्क्सची. जेव्हा तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय करता तेव्हा तुम्ही मुख्य म्हणजेच मेन्स परीक्षेसाठी एलिजिबल असता. पूर्व परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पूर्व म्हणजे प्रिलिम्स परीक्षा दरवर्षी साधारण एप्रिल महिन्यात घेण्यात येते. मुख्य परीक्षा साधारणतः ऑगस्ट महिन्यात घेण्यात येते. मुलाखत साधारण त्याच्या पुढच्या वर्षी फेब्रुवारी व मार्च महिन्यात होते. पण आता सर्वत्र लॉकडाऊन असल्यामुळे MPSC यांनी पूर्व म्हणजे प्रिलिम एक्झाम ही पुढे ढकलली आहे. ती केव्हा घेण्यात येईल हे आपण लवकरच सूचित करू तुम्हाला. मित्रांनो, आता आपण बघूया पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी काय आहे. जर आपल्याला MPSC ला अप्लाय करायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्ही इंडियन नॅशनॅलिटी होल्डर असलं पाहिजे. त्यानंतर तुमची वयोमर्यादा इथे ह्या चार्ट मध्ये बघा दिलेली आहे. वेगवेगळ्या कॅटेगरी साठी वयोमर्यादा वेगळी आहे. तुम्ही जर प्लेयर असाल म्हणजे गेम्स मध्ये कुठल्या प्रावीण्य प्राप्त असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा 2 कॅटेगरीज आहे, अमागास आणि मागास वर्गीय. या दोघांसाठी 43 असं एज आहे. हे मॅक्सिमम लिमिट आहे. माजी सैनिक तर त्यांच्यासाठी अमागास आणि मागास वर्गीय दोन्हींसाठी आहे 43 आणि 48 रेस्पेक्टिव्हली. तुम्ही जर दिव्यांग असाल तर वयोमर्यादा मॅक्सिमम आहे 45. अनाथ असाल तर 43 मॅक्सिमम एज आहे. इतर म्हणजे ऑदर्स कॅटेगरीमध्ये अमागासवर्गीय आणि मागासवर्गीय तर यांच्यासाठी आहे 38 and 43. किमान तुमचं वय 19 असलं पाहिजे अप्लाय करण्यासाठी. तुम्ही जर फायनल इयरची एक्झाम देणार असाल तर तुमचं इंटरव्ह्यू पर्यंत फायनल रिझल्ट आला पाहिजे. तुम्ही फायनल इयरला असून सुद्धा अप्लाय करू शकता ह्या परीक्षेसाठी. आपण आता बघूया शैक्षणिक अर्हता म्हणजे तुमचं एज्युकेशन काय असलं पाहिजे तुम्हाला या परीक्षेसाठी अप्लाय करायला. तर तुम्हाला कोणतीही ग्रॅज्युएट पदवी चालेल. पण अशा काही पोस्ट आहेत की त्यांना एक पर्टिक्युलर डिग्री हवी असते. उदाहरणार्थ सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ. तर ह्याच्यासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता आहे संविधानिक विद्यापीठाची किमान 55% सह वाणिज्य शाखेची स्नातक पदवी किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखपालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा तुम्ही MBA असला पाहिजे. तर अशा ह्या पदांसाठी पुढे दिलेले आहे त्यांची शैक्षणिक अर्हता. तुम्ही एकदा व्हिडिओ पॉज करून हे पूर्ण बघून घ्या. आणखी एक पात्रता म्हणजे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे जर तुम्हाला MPSC ला अप्लाय करायचं असेल तर. आणि जसं मी आधी सांगितलं की तुम्ही जर शेवटच्या वर्षाची परीक्षेस बसलेले असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. पण जेव्हा तुमचा फायनल इंटरव्ह्यू असेल तेव्हा तुमचा रिझल्ट आलेला असला पाहिजे.
मित्रांनो, काही पदांसाठी शारीरिक अर्हता सुद्धा कन्सिडर केली जाते. उदाहरणार्थ पोलीस उपअधीक्षक, सहाय्यक पोलीस आयुक्त गट अ. तर ह्यांच्यासाठी पुरुषांसाठी उंची लागते 165 सेंटीमीटर आणि महिलांना उंची लागते 157 सेंटीमीटर. त्यानंतर बघा चौथी पोस्ट आहे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गट ब. तर इथे मुलांची उंची लागते 163, मुलींची उंची सुद्धा 163. तर जर तुम्ही ह्या 4 पोस्ट साठी अप्लाय करत असाल तर तुम्हाला शारीरिक अर्हतावर सुद्धा भर दिला पाहिजे. तुम्ही रोज त्यावर सुद्धा वर्कआउट केलं पाहिजे. आता आपण बघूया फीज म्हणजे परीक्षेला अप्लाय करण्यासाठी शुल्क किती आहे. तर पूर्व परीक्षेला अमागास वर्गीयांसाठी फी आहे 524, मागास वर्गीय व अनाथांसाठी आहे 324. तुम्हाला पूर्व परीक्षेचा फॉर्म भरताना वेगळी फी भरायची आहे आणि मुख्य परीक्षेचा फॉर्म भरताना सुद्धा वेगळी फीस भरायची आहे. जर तुम्ही विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, भटक्या जमाती इत्यादी मध्ये मोडत असाल तर आणि तुम्ही प्रगत गटात म्हणजे क्रीमी लेअर मध्ये सुद्धा येता तर तुम्हाला फीज मध्ये एक्झेम्पशन भेटणार नाहीये. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रिलिम्स म्हणजे पूर्व परीक्षा ही 2 भागांमध्ये डिवाइड केलेली आहे. पहिला असतो पेपर 1, दुसरा असतो पेपर 2. एकूण मार्क आहेत 400 गुण. 2 प्रश्नपत्रिका तुम्हाला अनिवार्य आहेत. प्रश्नपत्रिकेचे स्वरूप खाली नमूद केलेले आहे या टेबल मध्ये. तर प्रश्नांची संख्या असते पेपर 1 मध्ये 100 आणि त्याचे गुण असतात 200. तर ह्याची लेवल जी असते ती पदवी ह्याप्रमाणे असते. म्हणजे काय, तुम्हाला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही जे काही शिकला त्या नॉलेज बेसिस वरच हा तुमचा प्रश्न पेपर येतो. माध्यम असतं दोन्ही पेपरचं, मराठी व इंग्रजी. परीक्षेचा कालावधी असतो 2 तास. प्रश्न पुस्तिकेचे स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी. म्हणजे काय, तुम्हाला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्याचे 4 ऑप्शन दिले जातील. तर तुम्हाला ते प्रॉपर सर्कल करायचं आहे तुमच्या आन्सर शीटवर. पेपर 2 मध्ये प्रश्नांची संख्या आहे 80 आणि गुण आहेत 200. पेपर 2 मध्ये तुम्हाला मुद्दा क्रमांक 1 ते 5 हे तुमचं प्रश्न बेस्ड असतील पदवी पर्यंतच्या नॉलेजवर. मुद्दा क्रमांक 6 हा टोटली बेस्ड असेल तुमच्या 10वी पर्यंतच्या नॉलेजवर आणि मुद्दा क्रमांक 7 हा बेस्ड असेल तुमच्या 10वी 12वी या नॉलेजवरती. आता आपण बघूया मार्किंग सिस्टम कसं असतं. तर प्रत्येक तुमचा एक क्वेश्चन चुकला तर 1/3 निगेटिव्ह मार्किंग असते त्यासाठी. म्हणजे 3 प्रश्न जर चुकले तर तुमचा 1 गुण वजा होणार टोटल स्कोर मधून. डिसिजन मेकिंगचे जे प्रॉब्लेम असतात पेपर 2 मध्ये तर त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. त्याच्यामध्ये कसं असतं, एक प्रश्न दिला जातो आणि 4 तुमचे डिसिजन दिले जातात. तर सगळ्यात बरोबर जो डिसिजन असतो त्याला हायेस्ट मार्क असतात अँड अकॉर्डिंगली मग मार्क कमी कमी होत जातात बाकीच्या डिसिजन्सला. जेवढ्या पोस्ट असतात तर त्याप्रमाणे 12 पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र होतात. पूर्व परीक्षा ही चाळणी परीक्षा असल्याने त्याचे गुण अंतिम निकालात विचारात घेतले जाणार नाहीत. पण पेपर 1 आणि पेपर 2 याचे दोन्ही कंबाईन मार्क्स तुम्हाला मेन्स मध्ये घेऊन जाऊ शकतात. UPSC मध्ये कसं असतं की फक्त पेपर 1 चे मार्क कन्सिडर केले जातात, पेपर 2 चे कन्सिडर नाही केले जात. पण पेपर 2 UPSC मध्ये फक्त क्वालिफाईंग असतो पेपर 1 साठी. पण इथे तसं नाहीये. इथे तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही मध्ये सुद्धा हायेस्ट स्कोर करायचा आहे. मित्रांनो, आता आपण अभ्यासक्रम बघूया. तुम्हाला कोणता अभ्यास करायचा आहे. पेपर 1 चा सिलेबस आधी आपण बघूया. पेपर 1 मध्ये सगळ्यात आधी आहे करंट इव्हेंट्स ऑफ स्टेट अँड नॅशनल इम्पॉर्टन्स म्हणजेच काय, करंट अफेअर्स. दुसरा मुद्दा आहे हिस्ट्री ऑफ इंडिया विथ स्पेशल रेफरन्स टू महाराष्ट्र अँड इंडियन नॅशनल मूवमेंट. म्हणजे तुम्हाला महाराष्ट्र स्पेसिफिक हिस्ट्रीचा अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर इंडियन नॅशनल मूवमेंटचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. तिसरा आहे महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड जॉग्राफी, फिजिकल, सोशल, इकॉनॉमिक जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र, इंडिया अँड वर्ल्ड. म्हणजे इथे तुम्हाला भूगोलाचा अभ्यास करायचा आहे. कोणता, तर महाराष्ट्राचा, भारताचा आणि पूर्ण जगाचा. त्यानंतर तुम्हाला महाराष्ट्र अँड इंडियाचा पॉलिटी अँड गव्हर्नन्सचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये आहे कॉन्स्टिट्यूशन, पॉलिटिकल सिस्टम, पंचायती राज, अर्बन गव्हर्नन्स, पब्लिक पॉलिसी, राईट्स इश्यू एटसेट्रा. नेक्स्ट टॉपिक आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट. त्याच्यामध्ये सब टॉपिक्स आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट, पॉवर्टी, इन्क्लुजन, डेमोग्राफिक्स, सोशल सेक्टर इनिशिएटिव्स एटसेट्रा. म्हणजे ह्याच्यात तुम्हाला आर्थिक व्यवस्था कशी आहे भारताची इत्यादी, तर ह्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढचा मुद्दा आहे जनरल इश्यूज ऑन एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी अँड बायोडायव्हर्सिटी अँड क्लायमेट चेंज. या टॉपिक्ससाठी तुम्हाला सब्जेक्ट स्पेशलायझेशन
असणं गरजेचं नाहीये. एन्व्हायरमेंटल इकॉलॉजी म्हणजे पर्यावरण, तर ह्या विषयामध्ये तुम्हाला पर्यावरणाचा अभ्यास करायचा आहे. लास्ट टॉपिक आहे जनरल सायन्स, म्हणजे आपण पहिलीपासून ते आतापर्यंत जे काही सायन्स शिकलोय त्याचा अभ्यास तुम्हाला इथे करायचा आहे. आता आपण बघूया पेपर 2 चा अभ्यासक्रम काय काय आहे. सगळ्यात आधी आहे कॉम्प्रिहेन्शन, मग इंटरपर्सनल स्किल्स इन्क्लुडिंग कम्युनिकेशन स्किल्स, त्यानंतर आहे लॉजिकल रिझनिंग अँड ॲनालिटिकल ॲबिलिटी, नंतर आहे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग, त्यानंतर जनरल मेंटल ॲबिलिटी. हे जे सगळे आपण टॉपिक पाहिले हे सगळे 10वी किंवा 12वी लेवलचे आहेत. मित्रांनो, आपण आतापर्यंत पाहिलं MPSC चा पोस्ट काय काय आहेत, आपण पाहिलं त्याची पात्रता अर्हता काय काय आहे, पेपर किती स्वरूपात म्हणजे पेपर आपल्याला किती द्यायचे आहेत. आता आपण बघूया जो आपण सिलेबस पाहिला तो अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल. सगळ्यात पहिला आहे चालू घडामोडी. तर चालू घडामोडींसाठी तुम्हाला वृत्तपत्र वाचन म्हणजे न्यूजपेपर रीडिंग केलं पाहिजे. तर न्यूजपेपर तुम्ही कोणकोणते वाचणार, तर तुम्ही वाचू शकता लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम, सकाळ, हे मराठीमध्ये असतात. त्यानंतर तुम्हाला आणखी नॉलेज पाहिजे असेल न्यूजपेपर्स मधून तर तुम्ही द हिंदू आणि इंडियन एक्सप्रेस हे इंग्रजी माध्यमातून न्यूजपेपर असतात हे वाचू शकता. या न्यूजपेपर मध्ये तुम्हाला एडिटोरियल पेज वाचणं खूप महत्वाचं आहे. आपल्याला काही मासिके सुद्धा वाचायची आहेत. ती आहेत लोकराज्य, पृथ्वीचं परिक्रमा, युनिकचं बुलेटिन, चाणक्य मंडळचं सुद्धा एक मॅगझिन असतं ते, त्यानंतर सकाळ प्रकाशनाचं वार्षिकी सुद्धा अवेलेबल असतं. तर हे एवढे मासिके तुम्हाला वाचायची आहे. आता आपण बघूया भारताचा इतिहास हा जो टॉपिक होता तर ह्याचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला कोणकोणती पुस्तकं लागणार आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतिहास हा 3 भागांमध्ये डिवाइड केलेला आहे. प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे एन्शियंट, मिडिव्हल अँड मॉडर्न. तर प्राचीन इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला 6वी व 11वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक व 6वी NCERTचे पुस्तक लुसेंट GK हे वाचायचे आहे. मी ऑलरेडी 6वी NCERTचं जे पुस्तक आहे त्याचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत या चॅनलवर. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. मध्ययुगीन इतिहासासाठी तुम्हाला वाचायचं आहे 7वी व 11वीचं स्टेट बोर्डचे पुस्तक, 7वीची NCERT व लुसेंट GK चे पुस्तक. आधुनिक भारताचा इतिहास तर ह्यासाठी तुम्हाला वाचायचं आहे 5वी, 8वी, 11वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचे पुस्तक. रंजन कोळंबे किंवा ग्रोवर आणि बेल्लेकर तर हे रेफरन्स बुक सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. मित्रांनो, आता आपण बघूया महाराष्ट्राचा व भारताचा जगाचा भौतिक, सामाजिक व आर्थिक भूगोल हे अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय काय पुस्तकं वाचली पाहिजेत. सगळ्यात महत्वाचं आहे 4थी ते 12वी स्टेट बोर्ड व 6वी ते 12वी NCERTची पुस्तके. तर ही जेव्हा पुस्तके तुम्ही वाचाल तेव्हा तुम्ही रेफरन्स बुक वाचू शकता. पहिलं आहे AB साऊदी किंवा KA खातीब, भारताचा भूगोल हे एक स्पेशल बुक प्रकाशित केलं आहे दीपस्तंभ प्रकाशनने. हे बुक सुद्धा खूप छान आहे, हे सुद्धा तुम्ही रेफर करू शकता. मी जशी एन्शंट हिस्ट्रीचे व्हिडिओ अपलोड केले आहेत तसंच मी ते झाल्यावर भूगोलचे व्हिडिओ सुद्धा अपलोड करणार आहे NCERTचे. बिकॉज NCERT कसं इंग्लिशमध्ये दिलेले आहे ती बऱ्याच मुलांना समजत नाही, म्हणून मी NCERTचे व्हिडिओज म्हणजे NCERTचे जे पुस्तक आहेत 6वी ते 12वी ते मी मराठीमध्ये ह्या चॅनलवर एक्सप्लेन करणार आहे. महाराष्ट्राची व भारताची राज्य व्यवस्था आणि शासन म्हणजे पॉलिटी याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिलं वाचायचं आहे 9वी ते 12वी स्टेट बोर्डची पुस्तके. त्यानंतर रंजन कोळंबे किंवा युनिक अकॅडमीचा एक रेफरन्स बुक आहे, तुम्ही ते सुद्धा वाचू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इंडियन पॉलिटी बाय M लक्ष्मीकांत हे वाचायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन बऱ्यापैकी चांगलं मिळेल आणि ह्या पुस्तकात तुम्हाला सगळं पॉइंट वाईज दिलेलं आहे. म्हणजे हे पुस्तक कसं डिस्कस करायचं तर सगळ्यात पहिलं पॅरलल टॉपिक्स करायचे म्हणजे स्टेट आणि सेंटर. तर ह्यांचे जे टॉपिक्स दिलेले आहेत हे तुम्ही पॅरलली करायचे. उदाहरणार्थ इकडे महाराष्ट्राचा जर तुम्ही जज केला तर तिकडे सुद्धा तुम्ही सुप्रीम कोर्टचा जजचा अभ्यास करायचा. इथे तुम्ही पार्लिमेंटचा अभ्यास केला सेंटरचा तर तुम्ही स्टेटचा इथे महाराष्ट्र लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा काउन्सिल ह्याचा अभ्यास करायचा. असं पॅरलली लक्ष्मीकांतचा अभ्यास करायचा. आर्थिक व सामाजिक विकास याचा अभ्यास करण्यासाठी 11वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक व रंजन कोळंबे किंवा इकॉनॉमिक्स बाय किरण देसले हे तुम्ही वाचू शकता. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर इकॉनॉमी अजिबातच कळत नसेल तर तुम्ही मृणालचे लेक्चर्स अँड हँडआउट्स वाचू शकता किंवा ऐकू शकता. त्यांचे व्हिडिओज इंटरनेटवर यूट्यूबवर
अवेलेबल आहेत. पर्यावरण परिस्थिती म्हणजे एन्व्हायरमेंट अँड इकॉलॉजीचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला वाचायचं आहे 11वी व 12वीचे स्टेट बोर्डचे पुस्तक. त्यानंतर तुषार घोरपडे सरांचं पर्यावरण परिस्थितिकी पुस्तक सुद्धा आहे. हे सुद्धा खूप छान लिहिलेलं आहे. त्यानंतर शंकर IAS एन्व्हायरमेंट बुक, हे बुक सुद्धा खूप छान आहे एन्व्हायरमेंटच्या अभ्यासासाठी. आपला सगळ्यात शेवटचा टॉपिक होता जनरल सायन्स. तर त्याचा अभ्यास करायला तुम्हाला वाचायचंय इयत्ता 6वी ते 10वी स्टेट बोर्डची पुस्तके, इयत्ता 6वी ते 10वी NCERTची पुस्तके. पण NCERT तुम्हाला सगळं नाही वाचायचं, तुम्हाला याचं सिलेक्टिव्ह रीडिंग करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वाचायचंय लुसेंट सायन्स बुक, जे ऑप्शनल आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही वाचू शकता. सायन्समध्ये फार महत्त्वाचं आहे की न्यूमेरिकल्स खूप जास्त प्रमाणात येतात. तर न्यूमेरिकल्स जिथे दिसतील तुम्हाला तर ते नोट डाऊन करा आणि ते कसं सॉल्व्ह केलंय हे बघा. न्यूमेरिकल्स तुम्हाला स्टेट बोर्डच्या पुस्तकात आणि NCERT दोन्हीमध्ये मिळतील. पुढील व्हिडिओमध्ये आपण CSAT पेपरचा अभ्यास कसा करायचा ह्याची इन डिटेल स्ट्रॅटेजी बघूया. तुम्हाला जर MPSC क्रॅक करायची असेल तर तुम्हाला त्याचं स्वरूप आणि त्याचा सिलेबस पाठ असला पाहिजे. चायनीज ऑथर आहे सुन त्झू म्हणून, त्याने एक पुस्तक लिहिलंय आर्ट ऑफ वॉर. तर त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की नो दाय एनिमी अँड यू विल विन ऑल द बॅटल्स. म्हणजे तुम्ही तुमच्या शत्रूला चांगल्या प्रमाणे ओळखा तरच तुम्ही त्याला हरवू शकता. म्हणजे MPSC इथे काय आपला शत्रू नाहीये, तरी पण तुम्हाला जर MPSC मध्ये जिंकायचं असेल तर त्याचं स्वरूप म्हणजेच त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस तुम्ही केलंच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ॲनालिसिस अँड सिलेबस तुम्हाला तोंडपाठ असला पाहिजे. म्हणजे कोणत्या वर्षी कोणत्या प्रकारचा प्रश्न विचारलाय आणि तो का विचारलाय हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. उदाहरणार्थ आता कोरोना व्हायरस आल्यामुळे कोरोना व्हायरसचे प्रश्न पुढच्या वर्षी किंवा ह्या वर्षी सुद्धा MPSC मध्ये विचारू शकतात. त्यासाठी तुम्ही करंट अफेअर्सला अपडेटेड असलं पाहिजे. करंट अफेअर्सची जोड तुम्ही स्टॅटिक डेटाला दिली पाहिजे. म्हणजे आता या व्हायरसचा संबंध कशाशी आहे, तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो इत्यादी तुम्ही क्लासिफिकेशन केलं पाहिजे. अभ्यास करायच्या आधी तुम्ही सगळं हे केलं पाहिजे आणि त्यासोबत तुम्ही टाइम टेबलसुद्धा बनवला पाहिजे. त्यावेळेला तुम्ही ते म्हणजे त्या सब्जेक्टचा अभ्यास केलाच पाहिजे टाइम टेबलप्रमाणे. दुसरी गोष्ट म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 ज्या टायमिंगला असतात त्याच टायमिंगला तुम्ही रोज क्वेश्चन पेपर सॉल्विंगची प्रॅक्टिस केली पाहिजे. तुम्हाला मार्केटमध्ये बरेचसे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर किंवा नवीन जे प्रश्नपत्रिका काढतात क्लासेसमध्ये तर ते तुम्ही घेऊन सॉल्व करू शकता. म्हणजे काय होईल, तुमचं जे माइंड आहे ते त्या टायमिंगला क्वेश्चन पेपर सॉल्व करायला ट्रेन होईल. यालाच म्हणतात बॉडी क्लॉक सेट करणे. म्हणजे तुम्ही एका विशिष्ट वेळेला एक पर्टिक्युलर काही काम करताय ते पण दररोज, तर तुमचं माइंड ते करण्यासाठी ट्रेन होईल आपोआप. ह्याच्यावर सायंटिस्टने रिसर्च सुद्धा केलेला आहे. मला आता तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून सांगा की 2017चं नोबेल प्राइज बॉडी क्लॉकवर अभ्यास केला होता 3 सायंटिस्टनी, अमेरिकन सायंटिस्टनी. तर ते 3 सायंटिस्ट कोण होते त्यांची नावं तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहायची आहेत. मित्रांनो, तुम्ही जर टेलिग्रामवर असाल तर तुम्ही आमचे 2 चॅनल सबस्क्राईब करू शकता. म्हणजे एक आहे आमचा टेलिग्रामचा चॅनल ॲडव्हेंट फॉर नॉलेज अँड सेकंड चॅनल आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम. तर ह्याच्यावर आम्ही जे काही लेक्चर्स होतील त्याची PPT आम्ही त्याच्यावर अपलोड करत जाऊ किंवा बाकीचं जे काही स्टडी मटेरियल असेल आम्ही ते सुद्धा अपलोड करू. तर तुम्ही टेलिग्रामवर असाल तर तुम्ही आमच्या चॅनलला ॲड होऊ शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मॅक्सिमम तुमच्या फ्रेंड्स शेअर करा जे MPSCचा अभ्यास करतायत किंवा बाकी कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सचा अभ्यास करत असतील. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला तर मग आपण आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये भेटूया CSATची स्ट्रॅटेजी डिस्कस करण्यासाठी. CSAT झालं की आपण स्टेट बोर्ड आणि NCERTची पुस्तकं डिस्कस करणार आहोत या चॅनलवर.